श्री स्वामी समर्थ शेतकरी मित्रांनो आपल्याकडे टरबूज खरबूज असेल किंवा फळबाग असेल किंवा ऊस असेल किंवा इतर कुठलेही पीक असतील, या पिकामध्ये जर आपल्याला मूळ डेव्हलपिंगचा जर प्रॉब्लेम येत असेल, म्हणजे मुळांची वाढ होत नसेल, व्यवस्थित पांढऱ्या मुळांची संख्या वाढत नसेल, तर अशा वेळेस काय केलं पाहिजे? शेतकरी मित्रांनो, जर मुळांचा जर विकास झाला नाही, मुळांचा जर विस्तार झाला नाही, तर आपल्या पिकामध्ये खूप मोठे प्रॉब्लेम येऊ शकतात. पहिला प्रॉब्लेम म्हणजे झाडाचा विकास होत नाही, झाडाची वाढ होत नाही. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, झाडाला अन्नद्रव्य व्यवस्थित उपलब्ध होत नाही, झाडाला पाणी व्यवस्थित उपलब्ध होत नाही. त्यामुळे पांढऱ्या मुळांची संख्या आपल्या पिकामध्ये वाढलीच पाहिजे. सगळ्यात अगोदर पांढऱ्या मुळा आपण काम केलं पाहिजे. पांढऱ्या मुळांची संख्या वाढली तर झाड सशक्त आणि जोमदार वाढ होतं, त्यामुळं फळं फुलं चांगले लागतात, उत्पादन चांगलं मिळतं. त्यासाठी शेतकरी मित्रांनो, मुळांचा विकास झाला पाहिजे. मुळांचा विकास वाढण्यासाठी काय केलं पाहिजे? तर मुळांचा विकास वाढण्यासाठी शेतकरी मित्रांनो, असा एक तुम्हाला प्रोडक्ट सांगणार आहे. तो प्रोडक्ट आपण जर आपल्या या पिकामध्ये वापरला तर हमखास मुळांचा विस्तार आपल्या पिकामध्ये वाढलेला बघायला म्हणजे शेतकरी मित्रांनो, सुमोटोमो केमिकल कंपनीचा नेचर डीप हे एक बायो फर्टिलायझर खत आहे, जैविक खत आहे. याच्यामध्ये मायक्रोरायझा उपयुक्त बुरशींचे घटक असतात. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, याचा वापर आपण ड्रीप मधून करू शकतो, आळवणीद्वारे करू शकतो किंवा खतामध्ये मिक्स करून करू शकतो. अतिशय जबरदस्त प्रोडक्ट आहे. हे प्रोडक्ट जर आपण आपल्या पिकाला दिला तर मुळांच्या टोकावर हे काम करणारा प्रोडक्ट आहे. हे काम करणारे बुरशी आहेत, त्यामुळं मुळांचा विस्तार खूप मोठ्या प्रमाणात होतो, मुळांची लांबी खूप मोठ्या प्रमाणात वाढते, मुळा खोलवर जातात. मुळांचा विस्तार झाल्यामुळे शेतकरी मित्रांनो, जमिनीमध्ये असणारे एनपीके म्हणजे फॉस्फरस, पोटॅश किंवा इतर मायक्रोन्यूट्रन म्हणा किंवा जमिनीमधील पाणी म्हणा शोषून घेण्यासाठी ह्या पांढऱ्या मुळा काम करत असतात. त्यामुळे त्यांचा विस्तार हे झालाच पाहिजे. त्याच्यासाठी कंपनीचं नेचर डीप हे प्रोडक्ट वापरलं पाहिजे. याचा वापर करायचा झाला शेतकरी मित्रांनो, 1 एकर साठी ड्रीप मधून जर द्यायचं असेल तर 200 लिटर पाण्यासाठी 200 ग्राम याप्रमाणे नेचर डीपचा वापर करायचा आहे. किंवा आळवणी करायची असेल तरी आपण याचा 200 लिटर पाण्यासाठी 200 ग्राम याप्रमाणे करू शकता. खतातून जर द्यायचं असेल शेतकरी मित्रांनो तुम्हाला, तर ह्याचा वापर एकरी 400 ग्राम याप्रमाणे खताद्वारे वापर करायचा, खतामध्ये मिक्स करून. फक्त काळजी एवढी घ्यायची शेतकरी मित्रांनो, हे आपण देता वेळेस पिकाला द्यायच्या अगोदर 4 ते 5 दिवस आणि दिल्यानंतर 4 ते 5 दिवसांनी ही केमिकल बुरशीनाशक याच्यासोबत वापरायचं नाही किंवा आधी किंवा नंतर वापरायचं नाही. काळजी एवढीच घ्यायची आहे, कारण हे जैविक प्रोडक्ट आहे, त्याच्यासोबत कुठलेही केमिकल बुरशीनाशक वापरायचं नाही, एवढी काळजी घ्या. अतिशय सुंदर प्रोडक्ट आहे. नक्कीच आपल्या या पिकामध्ये मूळ डेव्हलपिंगचं काम हा प्रोडक्ट निश्चित करीन. आपल्यापैकी जर हा प्रोडक्ट कोणी वापरला असेल, याचे रिझल्ट कसे काय, नक्कीच कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवा. याच्याबद्दल काही माहिती पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही कॉल करून मला विचारू शकता. मी सविस्तर माहिती तुम्हाला याच्याबद्दल देऊ शकतो. राहिला प्रश्न कुठल्या पिकाला वापरला जातं, जवळपास सर्व पिकाला याचा वापर करू शकता, कारण सर्व पिकांना मुळांचा प्रॉब्लेम असतो, सर्व पिकांना मुळा असतातच आणि सर्व पिकांच्या मुळा वाढल्याच पाहिजे. मूळ वाढली तर झाड वाढल, झाड वाढलं तर उत्पादन वाढल, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यामुळं पहिलं काम मुळाव केलं पाहिजे. व्हिडिओ जर आवडला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि मला फॉलो सबस्क्राईब विसरू नका. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.